भंडारा पोलिसांचा अंमली पदार्थावर प्रहार, 70 लाखांचा मुद्देमालाची विल्हेवाट. अंमली पदार्थाच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण राबवत भंडारा जिल्हा पोलिसांनी आज एक मोठी आणि ऐतिहासिक कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. मागील अनेक दिवसांपासून जप्त करण्यात आलेला सुमारे 70,88,215 रुपये किमतीचा 386 किलो अंमली पदार्थाचा साठा आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. गांजा नष्ट, 82 किलो 160 ग्रॅम, किंमत अंदाजे 9.96 लाख रुपये. पॉपिस्ट्रा अफू बोंडाचा चुरा 304 किलो 570 ग्रॅम, किंमत अंदाजे 60,91,000 रुपये. एकूण वजन 386 किलो 171 ग्रॅम 60 मिलीग्रॅम. कायदेशीर पारदर्शकता आणि सुरक्षा. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत हा सर्व प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडली. पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली हा क्लीनअप उपक्रम राबवण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि NDPS विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली. पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट. विशेष म्हणजे हा घातक माल केवळ नष्ट केला नाही, तर पर्यावरणाची काळजी घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार नागपूर येथील बुटीबोरी येथील विशेष प्रकल्पात नेण्यात आला. तेथील अत्याधुनिक बॉयलर मशीनमध्ये पूर्णपणे जळून हा साठा सुरक्षितरित्या नष्ट करण्यात आला. अंमली पदार्थाचे जाळे नष्ट करून तरुण पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी भंडारा पोलीस कटिबद्ध आहे. ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांसाठी एक स्पष्ट इशारा आहे. भंडारा पोलिसांच्या या कर्तव्य दक्षतेचे आणि तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा.